अवघ्या 3 महिन्यात साखरेच्या किमती तब्बल 40% वाढल्यानं किरकोळ बाजारात साखरेनं 80 रुपये प्रति किलोचा टप्पा गाठलाय। साखरेच्या या ऐतिहासिक दरवाढीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी शंका उपस्थित केली आहे। साखरेची अचानक झालेली वाढ संशयास्पद असून या दरवाढीचे पैसे शेतकऱ्यांना नाही तर व्यापाऱ्यांच्या घशात जाणार आहेत असा आरोप शेट्टी यांनी केलाय। देशात आणि राज्यात सध्या वाढत्या महागाईनं सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं असताना अचानकपणे साखरेच्या दरात तेजी आली आहे। अवघ्या 3 महिन्यात साखरेच्या किमतीत तब्बल 40% वाढल्यानं किरकोळ बाजारात साखरेनं 80 रुपये प्रति किलोचा टप्पा गाठलाय। मात्र वाढलेल्या साखरेच्या दरावर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी शंका व्यक्त केली आहे। साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद असल्याचं त्यांनी म्हटलंय। वाढलेल्या दरामुळे हे पैसे शेतकऱ्यांना नाही तर व्यापाऱ्यांच्या घशात जाणार असल्याचा आरोप त्यांनी केलाय। दिवाळीपर्यंत पुरेल इतका साखरेचा साठा यंदाच्या हंगामातील आहे आणि पुढील उत्पादन देखील देशाला पुरेल इतकं असताना अचानक दर कसे काय वाढले असा प्रश्न शेट्टी यांनी केलाय। साखरेच्या आत्ताच्या दराप्रमाणे शेतकऱ्यांना दुसरा हप्ता प्रतिटन 500 रुपये देणं शक्य होईल असं राजू शेट्टी यांनी सांगितलं। दरम्यान शेट्टी यांनी साखर कारखानदारांवरही गंभीर प्रश्न उपस्थित केलेत। कारखानदारांनी आधीच साखर विकल्याचा दावा केला तर उतारा चोरून अनधिकृतरित्या ठेवलेली साखर आता वाढलेल्या दरात विक्रीसाठी बाहेर काढली जाऊ शकते अशी शंका त्यांनी उपस्थित केली। त्यामुळे सरकारनं साखर कारखान्यांच्या गोडाऊनमधून बाहेर पडणाऱ्या साखरेवर विशेष लक्ष ठेवावं अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे।